नारायण नारायण. या स्थानाचा संबंध देवी पार्वती मातेच्या अतीत पासून आहे. जेव्हा सती मातेनं दक्ष प्रजापती यांच्या पुत्रीच्या रूपात जन्म घेतला, परंतु दक्ष प्रजापती आणि महादेव यांच्यात सैद्धांतिक मतभेद होता. तरीही देवी सती मातेनं कठोर तप करून आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन महादेवांशी विवाह केला. नारायण नारायण. तत्पर काही कालावधीनंतर दक्ष प्रजापतीनं महायज्ञाचं आयोजन केलं. त्या महायज्ञात समस्त ब्रह्मांडाचे देवी देवतांना आमंत्रित केलं, परंतु या समस्त ब्रह्मांडाचे नायक देवांचे देवता श्री महादेव आणि देवी सती मातेला आमंत्रित केले नाही. तरी देवी सती मातेनं महादेवांच्या इच्छेविरुद्ध जाऊन महायज्ञाला जाण्याचा निर्णय घेतला. प्रणाम पिताश्री. ज्यांना मी या महायज्ञामध्ये आमंत्रित केले आहे तेच येथे उपस्थित आहे. तुला आम्ही आमंत्रित केलेले नाही, मग तू येथे का आलीस सती? पिताश्री, तुमचा क्रोध माझ्याशी आहे म्हणून तुम्ही मला या महायज्ञात आमंत्रित केलं नाही, परंतु तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये येऊन परम मंगलकारी महादेवांनाही विसरले. त्यांच्या अनुपस्थितीत हा यज्ञ अपवित्र अपूर्ण राहील. सते, विना निमंत्रण येथे येऊन तू माझ्या देवांचा अतिथींचा अपमान करतेस. तू येथे का आलीस सती? तू त्या महादेवाला मंगलकारी म्हणते आहे. अरे तो महादेव, भूत पिशाचांशी घेऊन राहणारा महादेव मंगलकारी कसा? अरे तो अमंगलकारी आहे. अरे तो शिव अमंगलीय आहे. आणि तू मला या महायज्ञात त्या अमंगलकारी शिवाला आमंत्रित करायला सांगते सती? नारायण नारायण. महादेवांचा असा अपमान माता सती सहन करू शकली नाही आणि मग जे व्हायचं ते झालंच. माता सती क्रोधित झाल्या. हे प्रजापती दक्ष, तू ज्या परमेश्वराचा अपमान केला आहे अशाने तुझे कधीही भले होणार नाही. आणि ह्या अपमानासाठी कारणीभूत फक्त मीच आहे. म्हणून मला या विश्वात जगण्याचा अधिकार नाही. मीच या स्थितीची अपराधी आहे. हे योगा प्रकट हो आणि मला तुझ्यात सामावून भस्म कर. सती 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 सती
सती वीरभद्र प्रकट हो. सती, तुझे सतुल रूप, तुझे शरीर नष्ट झाले, परंतु तू तुझ्या निधून रूपानं महाकालीचे रूप धारण करून माझ्या आणि तुझ्या या घोर अपमानाचा प्रतिशोध घे. असा विध्वंस करून टाका, असा दंड द्या दक्ष आणि त्याच्या भागीदारांना की संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल, संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल. महादेवांचा अपराधी अवश्यदंडित होईल. प्रजापती दक्ष करण्याचा काहीच लाभ नाही. तुला माझ्यापासून कुणीच वाचू शकत नाही. हे प्रजापती दक्ष, तू देवादिदेव महादेवांचा अपमान केलास. तुला तुला आता कोणीच वाचवू शकत नाही. अरे अमंगलकारी शिवाच्या भूत पिशाचांनो, तुम्ही काय मला मारा, मीच तुम्हाला मारेल. या
अशा प्रकारे महादेवांनी वीरभद्र आणि महाकालीच्या साह्याने दक्ष प्रजापती राजाचा वध करून त्याचा अहंकार मोडला.